Hello everyone, welcome to my YouTube channel. This is Jayashree and welcome to my new vlog. So मी घरी आलेली आहे. तर मी शेतात आली आहे. ढाळं खाते आहे. तुम्हाला पण ढाळे आवडतात का? शेतात असं बसून ना असं म्हणजे शेतातलं ढाळे वगैरे खाण्याची मज्जा आहे ना ती कशातच नाही आहे बाई, कशातच नाही आहे. गप शेळी ओरडतीये. इकडे बैलगाडी आहे. ओ सॉरी इकडे बैलगाडी आहे. इकडे आमची म्हैस आहे जी लाजती आहे थोडंसं, कारण तिला असं कॅमेऱ्याची सवय नाही ना, सो ती लाजती आहे असं बघायला कॅमेऱ्यामध्ये. सो ती तिकडे तोंड करून थांबली आहे. ए म्हैस इकडे बघ. बघत नाही ॲक्च्युली ती. इकडे आमची शेळी आहे जी ओरडती आहे. माझी मम्मी तिकडे गेली आहे त्याच्यामुळे ती ओरडती आहे. जनावरांना एक वेगळंच प्रेम राहते नाही का, म्हणजे असं ते लोक सांभाळतात नाही त्यांना, त्यांच्याबद्दल थोडं जरी लांब गेलं तरी ते ओरडतात. भॅ भॅ. सी कुठं आहे दाखव. हा दिस ना की ग. नाही बाबा ती लाल लाल तो खिकडा आला. दिसला का? जा आता मागे सरकी बोळातली. गाइस आज हमने अब सांप देखा है. रेड कलर का सांप था, पता नहीं कैसा था लेकिन रेड कलर का था. यस. तो गाइस चलो आज अब हम खाना खाते हैं. शेतामध्ये येऊन जेवणाची एक वेगळीच मज्जा असते. चला दाखवते तुम्हाला आज काय काय जेवणाला. मी झाकून गेले होते साप बघायला. मस्त कांद्याच्या पातीची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, मिरची आहे, मस्त मस्त दह्यातलं मिरची, आणि ही मेथीची भाजी तोंडी लावायला, चपाती भाकरी, आणि हे मस्त असं वातावरण सुंदर सुंदर. स्प्रिंकलर चालू आहे तुम्ही बघू शकता. हे कांदे आहेत, कांदे भिजवायला चालू आहे, त्यामध्ये स्प्रिंकलर चालू आहे. मला शेतात आल्यानंतर खरंच खूप जेवण जातं. फास्ट नाही म्हणजे जास्त जेवण जातं. मला कॉलेजला म्हणजे जेव्हा मी पुण्याला असते तेव्हा मला बिलकुल पण जेवण जात नाही, खाऊ नाही वाटत, इच्छाच होत नाही मेसचं खाऊन तर. आणि इथं असं मस्त व्ह्यू बघत जेवायची एक वेगळीच मज्जा असते. मेहंदीची बारी. नाही कोणी मळ्याला या मळेवाली भेटलीच ना, करानी माझ्या मळ्यामध्ये. देखो गाइस वाटाणा. ये देखो गाइस, इसको वाटाने के शेंगा कहते हैं, जो हम भात में डालते हैं. अरे बाप रे, देखिए वाटाणे के शेंगे. याच्या हातामध्ये वाटाणे आहेत. वाटाणे बघू शकता तुम्ही. बघा वाटाणे दिसतंय. वाटाणे हिरवं शिवा काळी माती, हिरवं पाणी, हिरवं शिवा, ताज्या ताज्या भाजियाचा भुईला भात.
हे बघा, तुम्ही बघू शकता कसले मस्त कांदे आहेत. हे कांदे तुम्ही असं मस्त हे कांद्याची पात वगैरे जेवताना खाऊ शकता आणि मग असं मस्त टेस्टी जेवण लागतं ना. तर गाईज, मी आता सध्या बसली आहे वाटाणा खाऊन. माहिती आहे का, मी जेव्हापासून घरी आली आहे, म्हणजे मी काल घरी आली, कालपासून माझ्या घरच्या इतके मागे लागलेत, हे खा ते खा, म्हणजे काही पण खा. पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माझी तब्येत खूपच कमी झाली आहे सारखं. सो ते माझ्या मागे लागलेत हे खा ते खा. पण मी जेव्हा पुण्यामध्ये होते तेव्हा मी फक्त 2च टाईम जेवण करायची, एक दुपारी आणि एक संध्याकाळी. आणि सकाळी नाश्ता वगैरे, किंवा नाश्ता म्हणजे सहसा कधीतरी नाश्ता व्हायचा, कारण तेवढा टाईमच भेटत नव्हता. सो आणि मी आता घरी आली आहे, तर मी सकाळपासून आत्तापर्यंत 3 वेळेस जेवण केलं आहे. आत्ता सध्या 4 वाजलेत आणि मी 3 वेळेस जेवण केलं आहे. आत्ता जेव्हा मी शेतातून घरी जाणार तेव्हा पण मी अजून 1 वेळेस जेवण करणार आहे आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर 1 वेळेस जेवण. सो जवळजवळ माझं 5-6 वेळेस जेवण होतं जेव्हा मी घरी असते दिवसातून. आणि खास करून जेव्हा मी शेतात येते, कारण मला शेतात आल्यानंतर जेवायला इतकं आवडतं, म्हणजे मला आय डोंट नो, बट असं जेवण पण मला खूप जातं. सो मी शेतात आल्यानंतर मला शेतात आल्या एकदा भूक लागतं, परत सगळ्यांसोबत जेवताना एक मला भूक लागते, आणि मला परत शेतातून जाताना पण खूप भूक लागते. म्हणजे असं असतं ना, तुम्ही साधा मिरचीचा ठेचा, भाकर जरी असेल ना तरी माणूस खूप पोटभर जेवण करतं जेव्हा तुम्ही शेतात असता. आणि इथं आल्यापासून मनाला इतकी शांतता आहे ना, सगळीकडे हिरवंगार वातावरण मस्त, आणि तिकडे शेळी ओरडती आहे आमची, तिचा आवाज, वरतून पक्षींची किलबिलाट, असं मस्त निसर्गरम्य वातावरण, आणि त्यातून ही मस्त हवा वाहती आहे. ते असं सगळं ना मनाला एकदम शांतता भेटते. जेव्हा असं सिटीमध्ये नाही का पूर्ण तोच कर्कश आवाज, हॉर्न बीन ते ऐकून असं कंटाळा वैताग आला होता. आणि सारखं नाही का मनामध्ये विचार चालू असतात काही पण वेगवेगळे. जेव्हा आपण शेतात येतो ना, खरंच खूप भारी वाटतं. असं मस्त शांतता, मस्त हवा, सुंदर सगळं वातावरण, आपण ना सगळं आपलं टेन्शन सगळं विसरून जातो. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने म्हणजे असं निसर्ग च्या सानिध्यात राहिलं ना की आपलं ना सगळं टेन्शन आपण विसरून जातो. लाईक एक नैसर्गिक थेरपी म्हणतो ना, आपल्या मनाला शांतता पाहिजे असेल तर ती हीच आहे. फक्त यायचं, पण येताना सोबत जेवण घेऊन यायचं, कारण अशा निसर्गरम्य वातावरणात बसून शांतपणे जेवण्याची मजा आहे ना, ती कुठेच नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये पण असं नाही भेटणार. मग त्याच्यासोबत तुम्ही ना असं कांदे वगैरे पण खाऊ शकता. भले त्या जेवण म्हणजे नाही का फक्त चटणी भाकर जरी असेल तरी खूप टेस्टी, म्हणजे 5 स्टारच्या जेवणापेक्षा पण ते खूप टेस्टी लागतं. त्याच्यामुळे ही माझी मम्मी आहे जी फोनवर बोलत उभी आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे आम्ही ना सगळीकडे खूप असं कांदा केलेला आहे, पण शेतकऱ्यावर इतकी वाईट वेळ आहे ना की आज कांद्याला भावच नाही आहे. ॲक्च्युली खूप कमी भाव आहे, लाईक 15-20 रुपये, 20 पण नाही, 10-15 रुपयेच भाव आहे. कारण पुण्यामध्ये पण जे मार्केट आहे, जिथे भाजी मंडई वगैरे, तिथे 100 रुपयाला 5 किलोनी कांदा विकला जातो. तर विचार करा, निलावामध्ये त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीने कांदा विकला जातो व्यापाऱ्यांना. सो बघा, तुम्हीच विचार करा आता, म्हणजे कसं नाही का. आणि या फक्त कांद्याला वाढवण्यासाठी याच्यासाठी फवारणी करावी लागते, त्याच्यानंतर याला पाणी द्यावं लागतं नाही का, खूप वेळेस पाणी द्यावं लागतं. आणि त्यात कांद्याला जर तुम्ही पाटाने पाणी देत असाल तर तिथे तुमचे 1-2 माणसं तर असेच गुंतलेले राहतात. आणि वरतून फवारणीचे जे औषधं असतात त्याचे पण खूप कॉस्ट असते. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आपण नाही का इन्व्हेस्ट करतो, आणि जेव्हा आपल्याला त्याचा आउटपुट म्हणा किंवा काही पण इन्कम भेटत नाही, तेव्हा म्हणजे असं इतकं वाईट वाटतं. कारण आपण जर जॉब करत असतो
आणि जर जॉब करताना जर आपल्याला एखाद्या वेळेस पेमेंट नाही भेटलं किंवा कमी पेमेंट भेटलं तर ऑब्व्हियसली आपल्याला वाईट वाटणारच. तुम्ही जास्त इन्व्हेस्ट करताय आणि त्यातून कमी पैसा भेटतो आहे तर खूपच वाईट गोष्ट आहे. तर शेतकऱ्यांच्या पण पिकाला भाव भेटला पाहिजे असं मला तरी वाटतं. कारण ऑब्व्हियसली माझे पप्पा पण शेती करतात त्याच्यामुळे बट आय एम प्राऊड ऑफ इट. ओके गाईज. आणखीन एक गोष्ट गाईज मी तुम्हाला सांगते. म्हणजे 2 वर्षापूर्वी आमचा म्हणजे याच शेतामध्ये कांदा होता. आत्ता पण इथे कांदाच केलेला आहे. सो आम्ही इथे कांदा केला होता. म्हणजे मला जसं आठवतं आहे आम्ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही इथे कांदा केला होता आणि इथे एक मोठं झाड होतं. आत्ता ते आम्ही काढून टाकलं आहे. त्या टायमिंगला पण ना खूपच म्हणजे कांद्याला खूप कमी भाव आला होता. मग तेव्हा इतका म्हणजे कमी भाव आला होता की तेव्हा पण नाही का 10-15 रुपयांनीच कांदा गेला होता. तर आम्ही तिथला संपूर्ण कांदा नांगरून टाकला होता. विचार करा काय, आम्ही पूर्ण नांगर फिरवला होता. म्हणजे आमच्या फवारणीसाठी पैसे गेले होते, त्याला खत पाणी सगळ्यासाठी पैसे गेले होते, बी आणायला पैसे गेले होते. पण शेवटी त्या कांद्याला आता जर तुम्ही 10-5 रुपयांनी जर जो कांदा विकायचा आहे आणि तो कांदा काढण्यासाठी आणखीन तुम्हाला बाया लागणार आहेत, नंतर तो कांदा कापण्यासाठी तुम्हाला बाया लावाव्या लागणार आहेत. त्या बायांची हजेरीच आता सध्या तरी 300 रुपये पर डे घेतात आणि ते पण सकाळी 11 वाजता येतात आणि रात्रीच्या 6 वाजायला 10 मिनटं कमी असतानाच निघतात. सो मग ते तर परवडणार नव्हतं म्हणून आम्ही इथला पूर्ण कांदा नांगरून टाकला होता. सध्या आणखीन 1-1.5 महिना आहे हा कांदा काढायला. बघू आता यावेळेस किती भाव येतो आहे. आय होप की चांगला भाव भेटावा. कारण कसं आहे आम्हाला खूप जास्तची पण अपेक्षा नसते, पण थोडंफार का असेल नाही का म्हणजे 30पर्यंत तरी भाव भेटावा एवढीच इच्छा असते, जास्त पण नाही. मध्ये चांगला भाव आला होता कांद्याला, म्हणजे 45पर्यंत गेला होता. खूप जणांचा कांदा 45-50पर्यंत. आम्हाला तेवढा भेटला नव्हता पण मोस्ट ऑफ जणांचा तेवढा गेला होता, म्हणजे ठीक होतं. पण आता सध्याचं मार्केट कांद्याचं खूपच ढासळलेलं आहे. तर बघू आता इन फ्युचर काय होतं आहे. बाकी या निसर्गरम्य वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. इकडे आमची ज्वारी आहे मस्त. ज्वारीचं सगळ्यांनाच लागणार ना खायला, करावीच लागते बाई ज्वारी. म्हणजे आमच्या शेतामध्ये ना मी तुम्हाला सांगते फक्त काय काय म्हणजे पेरतो आम्ही. कांदा, सोयाबीन, उडीद, ज्वारी, गहू आम्ही फक्त आम्हाला खाण्यापुरतंच करतो, जास्त करत नाही. आणि बाकी भाजीपाला वगैरे आमचं सगळं नॅचरलीच म्हणजे शेतातच असतं सर्व काही. बाकी आम्ही काही म्हणजे दुसरं पीक काही लावत नाही, एवढंच लावतो. आम्ही एक टाईमला काकडी केली होती म्हणजे असं मार्केटमध्ये न्यायला. त्या टायमिंगला पण इतकी धावपळ झाली होती ना गाईज, म्हणजे की तिथे पण ना 2-4 माणसं असेच गुंतून जातात. काकडी लावली होती म्हणजे कसं असतं ते काकडीचं पण ना खूप काकड्या खराब पण होतात, त्याच्यामुळे त्या काकड्या काढून पण टाकून द्याव्या लागतात कारण दुसऱ्या काकड्या येत नाही. आणि मग ते पण गोष्ट होती. आणि ते झाडं पण मोठे झालेले, झाडं नाही ॲक्च्युली वेल, तर वेल पण खूप पसरलेले होते. तर ना मग ते असं खूप काकड्या खराब झाल्या ना, मग ते काढून टाकून द्यावे लागतात, नाही तर मग असं दुसऱ्या काकड्या मग ते असं नाही पूर्ण खराब होतं, बिडलेले असलं पूर्ण खराब होतं. त्यावेळेस पण खूप धावपळ झाली होती. आम्ही खूप सकाळ यायचो किंवा म्हणजे रात्री एकदम मग लेटपर्यंत थांबावं लागायचं ते काकड्या पूर्ण काढण्यासाठी आणि मग खूप धावपळ व्हायची. मग ते आम्ही एकदाच केलं होतं कारण नंतर ते आम्हाला परवडण्यासारखं तर नाहीच वाटलं, पण परत आम्ही मग ते नाही केलं. पण त्या टायमिंगला आम्ही काकड्या खूप खाल्ल्या होत्या. इथे गाईज तुम्ही बघू शकता हा गहू आहे. आम्ही गहू पेरला इथे. आम्ही फक्त म्हणजे घरी खाण्यापुरताच गहू केला आहे ॲक्च्युली. मस्त इथे वरती एक बोऱ्याचं झाड आहे. बोऱ्याच्या झाडाला बोरं कधी असतं मला माहीतच नाही, जाऊ दे सोडा, आपल्याला काय, हम तर चालते. तुम्हाला माहिती का म्हणजे खरं सांगू का,
मम्मीबद्दल एक वेगळंच ऑब्सेशन असते. कारण मी जेव्हापासून घरी आले का माझ्या मम्मीच्याच मागे 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 पुढे फिरते आहे मी. आता माझी मम्मी तिकडे बसली आहे, तुम्हाला काही दिसत नसेल, ती तिथे बसली आहे आणि मी तिच्याकडेच चालली आहे का. इथे मेथीची भाजी आहे, ते आम्ही घेतो आहे मला खाण्यासाठी गाईस. वो देखो मेरी मम्मी, हम जा रहे हैं. मेथीची भाजी खुडून घ्यायची असते, उपटून घ्यायची नसती. तुम्ही बघू शकता हे शेळीचं पिल्लू आमचं कसं उड्या मारतंय. ऐ ऐ ऐ पटकलू इकडे बघ. शेळी शोलू 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 चिंकू मिंकू चिंकू चिंकू चिंकू. इथे आमची जुनी बैलगाडी आहे जी आता बंद आहे. बंद म्हणजे आम्ही आता हिचं यूज नाही करत. बघू शकता बैलगाडीतून व्ह्यू तुम्ही. आता रात्री दिवस मावळला आहे आणि मस्त अंधार पडत आला आहे आता, तुम्ही बघू शकता. तो गाइस अब हम जा रहे हैं घर को. चलो अब घर जाता है. चला. तो गाइस देखो हम जा रहे हैं. इसमें हमने कांद्याची पात घेतली आहे. तर आता जायचं आहे घरी आम्हाला. ओके ओके. चिंच खाती आहे. वा भेटली. एकच खाणार आहे गाईस. मला पण खूप खोकला लागला आहे.